एकमेव सत्य जिवंत देव येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावामध्ये पुन्हा एक वार मी आपल्या सर्वांचे आजच्या ह्या प्रभात भक्तीमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. बंधुजन हो, आपण सातत्यानं तारणाचा अनुभव जो आहे याच्यामध्ये सखोल अभ्यास करत आहोत. आणि आपण जितका सखोल अभ्यास करू तितका आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. कारण की जसं आपण मागं शिकलो, एलेन जी व्हाईटच्या पुस्तकामध्ये एक मुद्दा नमूद केलेला आहे की 100 पैकी एक ही व्यक्ती तारणाचा मार्ग काय आहे हे व्यवस्थितरित्या जाणत नाही. 100 पैकी एक. तर जर मार्गच व्यवस्थित माहीत नाही तर आपण जाणार कुठे? आणि म्हणून हा 2 आठवड्याचा अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम याचा जर आपण अभ्यास सखोल आणखी जास्त केला किंवा जेवढं ह्या ठिकाणी आपण शिकलेलो आहोत त्याचं जर अनुकरण केलं तर सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय कदापि राहणार नाही. आणि जितके लोक दररोज ह्या ठिकाणी जमत आहेत किंवा जितक्या लोकांपर्यंत हा संदेश पोहोचेल, प्रत्येक संदेश पोहोचेल, तारणाचा अनुभव हा हे पूर्ण तत्व जितक्या लोकांपर्यंत पोहोचेल, मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, आयुष्यभर हे जे अभ्यासक्रम आपण करत आहोत, आयुष्यभर ते लोक विसरू शकणार नाहीत. आयुष्यभर. कारण की संदेश तयार करतानाच त्या संदेशाची मांडणी तशी केलेली आहे. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, पुन्हा एक वार आपण देवाला विनंती करूया, जसं आपण सातत्यानं करत आलेलो आहोत. मीही प्रार्थना करेन, तुम्हीही मनातल्या मनात प्रार्थना करा की देवानं आपल्या अंतःकरणासन ती बोलावं. कारण की अंतःकरणाशी बोलल्यानंतरच अंतःकरणाचा कायापालट होतो. आणि म्हणून पुन्हा एक वार मी देवाचे आभारोपकार मानतो की त्याने आपल्याला आजच्या प्रभात भक्तीसाठी जिवंत ठेवलेलं आहे. आपण डोळे झाकू, प्रार्थना करू. आमच्या सर्वांच्या जिवंत प्रभू, आमच्या पित्या, आमच्या दयेच्या सागरा, आम्ही तुमच्याकडं जसे आहोत तसे आलेलो आहोत. प्रार्थना करत आहोत की तुम्ही आम्हाला आमच्या पापांची दयेने कृपेने क्षमा करा. सुकणारे बहकणारे असे आहोत तरी देखील तुम्ही आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, अभिवचन दिलेलं आहे की जर आम्ही तुमचं अनुकरण करू, तुमच्या इच्छानुसार चालू, तर आमची पापं, आमची चुका, आमचा कल, आमचा स्वभाव, आम्ही किती जरी आमच्यामध्ये कलन ओढ असली तर ती कलन ओढ पापाकडे न राहता पवित्रतेकडे राहील. आणि तुमची इच्छा आहे की आम्ही फक्त पापावरतीच विजय न मिळवता ती ओढ जी आहे, ती ओढ देखील, त्या कल देखील आमच्यामध्ये राहू नये. आणि म्हणून सखोल अभ्यास करत असताना आम्हाला ज्ञान, बुद्धी, चातुर्यपूर्व, आम्ही स्वतःच्या बुद्धीवरती अवलंबून न राहता आम्हाला तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवायचा आहे. आणि त्याच विश्वासाविषयी आज आम्ही शिकत असताना आमची हीच इच्छा आहे की हा विषय, हा मुद्दा जो आहे तो पूर्णपणे स्पष्टपणे आम्हा सर्वांना कळावा. प्रार्थना विनंती करत आहोत की आमचं अंतःकरण जे आहे ते तुम्ही पडताळून पहा. आणि मागत आहोत की त्या अंतःकरणामध्ये जर अंधकार असेल, असत्य असेल, अशुद्धता असेल तर ती काढून टाकून आमच्या अंतःकरणामध्ये तुमचं प्रेम, सत्य आणि तुमचं धैर्य आम्हाला लाभू दे. विनंती करत आहोत की आम्हाला तुम्ही चालवा, आम्हाला मार्गदर्शन करा. आणि जोपर्यंत आम्हाला सार्वकालिक जीवन मिळत नाही तोपर्यंत विनंती करत आहोत की
तुम्ही आमचा साथ द्या. इथून पुढची वेळ आणि आमचं सर्वस्व तुमच्या अधीन स्वाधीन करत आहोत. आणि ही प्रार्थना धन्य तारणारा जिवंत देव येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड नावामध्ये मागतो, म्हणून तुम्ही ऐका. आमेन. प्रियजन हो, आपण आतापर्यंत हे शिकलेलो आहोत की मनुष्याला ज्यावेळेस देवाने निर्माण केलं, त्यावेळेस मनुष्याला देवाने स्वतःचा, देवाचा स्वभाव, देवाचं चारित्र्य, देवाचं मन दिलं. स्वभावाला इंग्रजी भाषेमध्ये नेचर म्हणतात आणि चारित्र्याला किंवा चरित्र जे आहे त्याला कॅरेक्टर म्हणतात. तर ज्यावेळेस आदम आणि हव्वाची निर्मिती झाली, त्यावेळेस त्यांचा स्वभाव, त्यांचा कल, त्यांची ओढ पवित्रतेकडे होती, चांगल्या गोष्टीकडे होती. त्यांना वाईट गोष्ट किंवा पाप याचा अनुभव त्यावेळेस घडलेला नव्हता. पण ज्यावेळेस ते निर्णय घेतात उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये, त्यावेळेस त्यांचं चरित्रच फक्त नाही तर स्वभाव आणि अंतःकरण देखील पापी होतं. म्हणजे देवाने ज्यावेळेस आदम आणि हव्वेला घडवलं, त्यावेळेस त्यांना 2 प्रकारच्या शक्ती दिल्या किंवा 2 शक्ती दिल्या. एक शक्ती वरील म्हणजे विचार करण्याची, आणि खालील शक्ती म्हणजे भावना किंवा शरीर. मेंदू जसा शरीरावरती नियंत्रण ठेवतो, तसा आपल्या विचारांनी, आपल्या भावनेवरती, आपल्या इच्छेवरती, म्हणजे थोडक्यात विचारांनी आपल्या पूर्ण शरीरावरती आणि भावनेवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. पण ज्यावेळेस आदम आणि हव्वेनं पाप केलं, त्यावेळेस भावना ज्या आहेत ते वरती आणि विचार जे आहेत ते खाली. म्हणजे थोडक्यात भावनेच्या आहारी जाऊन किंवा स्वतःच्या विचारानुसार जाऊन व्यक्ती आज निर्णय घेत आहे. आणि जेवढ्या वेळेस तो तसा निर्णय घेईल, तेवढ्या वेळेस त्याच्या भावना जास्त खंबीर, जास्त खंबीर, जास्त बलिष्ठ होत जातात. ज्या गोष्टीचा वापर तुम्ही जास्त करता, त्या गोष्टी जास्त बळकट होत जातात. आणि आपण देवाच्या वचनामध्ये पाहिलं की आदम आणि हव्वेपासून जे जे लेकरे ह्या भूतलावरती जन्माला आले, सर्वांचा स्वभाव जो आहे तो पापी झाला. पण जोपर्यंत ते बाळ मोठं होऊन, लेकरू होऊन, काय त्याचं वय असेल ते मोठं झाल्यानंतर, ज्यावेळेस त्यानं पहिल्या वेळेस निर्णय घेतला जाणून बुजून की हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, मला ते पाप करायचं आहे, त्यावेळेसच ते लेकरू पाप झालं. येशू ख्रिस्त ह्या सगळ्या पापी लोकांना, ज्या ज्या लोकांनी ह्या भूतलावरती जन्म घेतला, ते सर्वच पापी स्वभावाचे आणि निर्णयानुसार देखील त्यांनी पाप केलं, त्या सर्व लोकांना वाचवण्यासाठी आला. म्हणून येशू ख्रिस्ताला त्यांचाच स्वभाव स्वीकारावा लागला. म्हणजे तो पापी स्वभावामध्ये जरी असला, महत्वाचं वचन, तो पापी स्वभावामध्ये जरी असला तर त्याचा कल आणि त्याची ओढ जी आहे ती पापाकडे कधीच नव्हती. म्हणजे ज्यावेळेस त्याच्यावरती मोह आला, त्यावेळेस त्याचा स्वभाव म्हणाला की नाही, पापाकडे मी ओढला जाणार नाही. तो पापाच्या मोहापासून पाठीमागं फिरला. त्याच्याविषयी सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे योहानेचा 14वा अध्याय 30 वचन. येशू ख्रिस्त म्हणतो, इथून पुढे मी तुमच्याशी जास्त बोलणार नाही. जगाचा अधिकारी येतो आणि तो माझ्यावरती सत्ता चालवू इच्छितो, पण माझ्यामध्ये त्याच्यासाठी काहीच नाही. म्हणजे असा कोणताच मोह सैतानचा येशू ख्रिस्तावरती टाकू शकला नाही की ज्याच्यामध्ये येशू ख्रिस्त ओढला जावा, कारण की त्याची ओढच नव्हती. पण आपली ओढ आणि आपला कल जो आहे तो पापाकडे आहे. म्हणून येशू ख्रिस्त म्हटला की जरी माझी ओढ आणि माझा कल सैतानाकडे पापाकडे नसेल, तरी देखील मी याच्यासाठी पापी स्वभाव घेतला, जेणेकरून मला मनुष्य जो आहे त्याच्या पातळीपर्यंत पोहोचून मला मनुष्याला तारण द्यायचंय, मला मनुष्यासाठी एक उदाहरण म्हणून राहायचंय. बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन म्हणतं की येशू ख्रिस्त पूर्णपणे देव आणि पूर्णपणे मानव होता.
कारण की जर तुम्ही याकोब याचा पहिला अध्याय जर वाचला तर त्या ठिकाणी लिहिलंय की देवावरती मोह टाकू शकत नाही, देव कोणाला मोहात टाकत नाही. मग जर येशू ख्रिस्तावरती मोह आले तर येशू ख्रिस्त मानवच पाहिजे, कारण की देवावरती मोह टाकू शकत नाही असा याकोब आपल्याला शिकवत आहे. देवाच्या वचनामध्ये आपण खूप गोष्टी शिकत आहोत आणि पुढं सातत्यानं देव आपल्याला मार्गदर्शन देखील करत आहे. त्याच्यानंतर आपण विशेष करून कृपेविषयी शिकलो. कृपा पाप लपवण्यासाठी किंवा पापात राहण्यासाठी नसून कृपा आपल्याला सैतानाच्या विरुद्ध लढण्याची इच्छा आणि ताकद दोन्ही गोष्टी देतं. याच्याविषयी आपण अ, त्याच्याविषयी आपण शिकलेलो आहोत. म्हणजे जरी मनुष्याकडे ताकद असली आणि त्याच्याकडे इच्छा नसली तर तो सैतान किंवा निर्णय तो व्यक्ती एखादी गोष्ट करण्यासाठी घेणार नाही. म्हणजे थोडक्यात, जरी आपल्यामध्ये ताकद असली की बाबा मला आज्ञापालन करू शकतो मी, पण जर इच्छा नसेल तर मी आज्ञापालन करणार नाही. किंवा तुम्ही, काल मी उदाहरण दिलं, उदाहरणास्तव मी स्वतः तुम्हाला सांगितलं की उदाहरणास्तव सांगितलं की जर मला खोटं बोलायला आवडतं, चोरी करायला आवडतं, आज्ञापालन करायला आवडत नाही, व्याभिचार करायला आवडतं, उदाहरणं दिली मी. प्रत्येकाचं उदाहरण त्या ठिकाणी आहे. तर जर आपल्यामध्ये तशा प्रकारच्या वाईट गुण असतील तर त्याच्यासाठी त्या त्रास संकटातून बाहेर पडायचं तर आपल्यामध्ये इच्छा पाहिजे. मला आठवतं की मुंबईमध्ये माझा एक मित्र चित्रपट सृष्टीमध्ये काम करतो, मुंबईच्या. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर मी त्याला म्हणालो की मला चित्रपट सृष्टीमधले जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचायचं, जेणेकरून त्याला देखील तारण मिळावं. तर ज्या हॉटेलमध्ये आम्ही बसलो होतो, बोलत होतो, मला अजून आठवतं की तो व्यक्ती मला म्हणाला की तू अशा लोकांच्याकडं तारण घेऊन चाललेला आहेस, सुवार्ता घेऊन चाललेला आहेस, ज्यांना सुवार्ता अजिबात आवडत नाही, किंवा ते म्हणतायत की आम्हाला पाप करायला आवडतं आणि तू आम्हाला पापापासून परावृत्त हो, पापापासून वेगळं हो, असं तू आम्हाला सांगतेस. तर लोकांना ह्या जगामध्ये पाप आवडतं आणि त्यांनी ते मान्य केलं पाहिजे. देवाला सांगितलं पाहिजे की देवा मला हे पाप आवडतं, पण हे पाप करणं चुकीचं आहे, हे मला तुझ्या दृष्टिकोनातून कळतं, आणि म्हणून माझ्यामध्ये इच्छा पण टाक आणि ती ताकद पण दे, जेणेकरून मी कधीही परत पाप करू नये. ज्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणाला ना मरी मगदलिनीला की तुझ्यावरती दोषारोपण करणारे कुठं आहेत, तर ती म्हणाली की प्रभू कोणीच नाही. तर येशू ख्रिस्त म्हणतो की मीही तुझ्यावरती दोष लावत नाही, जा परत पाप करू नको. जा आणि परत पाप करू नको. याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत बरं का. तारणाचा अनुभव त्या एका वाक्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये सर्व गोष्टी ज्या आपण आत्तापर्यंत शिकलो त्या सर्व गोष्टी आहेत. जा परत पाप करू नको. त्यातला एक मुद्दा, त्या एका वाक्यामध्ये एक मुद्दा, भरपूर आहेत त्याच्यामध्ये, एक मुद्दा मला तुम्हाला हा सांगायचा आहे की येशू ख्रिस्त त्या वाक्यामध्ये म्हणाला जा परत पाप करू नको. त्या वाक्यामध्ये तो म्हणाला मी तुला ताकदी देईन आणि इच्छाशक्ती देईन, जेणेकरून तू परत कधी पाप करू नये. म्हणून देवाचं वचन म्हणतं की त्याच्यामध्ये मरिया जी आहे मगदलिनी, तिला पापाच्या विरुद्ध लढण्याची ताकद देखील, इच्छा देखील मिळाली, म्हणून तिला तारण प्राप्त होईल. बंधू आणि भगिनींनो, आज आपण विश्वासाच्या विषयी शिकत आहोत, कारण की तारणाचा अनुभव जो आहे तो विश्वासाविषयी शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून विश्वास जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. म्हणून आपण एपिस्करास पत्रेचा 2रा अध्याय, ज्याच्याविषयी आपण काल विचार विनिमय केला, त्याच्याकडे परत जाऊया. एपिस्करास पत्रेचा 2रा अध्याय 8 वचन, कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे, हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. म्हणजे जेवढं सार्वकालिक जीवन देवाची देणगी आहे, देवाची देणगी, त्या सार्वकालिक जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टीची आपल्याला गरज आहे, म्हणजे ते तारण प्राप्तीसाठी ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी देखील देवच पुरवतो, देवच देणगी देतो, देवाचंच ते बक्षीस आहे, देवाची ती भेट वस्तू आहे. आपण स्वतःहून कृपा तयार करू शकत नाही.
तारण तयार करू शकत नाही, विश्वास तयार करू शकत नाही. त्या सर्व गोष्टी देवाच्या देणग्या आहेत. तारण जर देवाची देणगी आहे तर कृपा आणि विश्वास तर नक्कीच देवाच्या देणगी आहेत. इथं लिहिलंय कृपेनेच विश्वासाच्या द्वारे. विश्वासाच्या द्वारे, द्वारे म्हणजे त्या ठिकाणी मार्ग आहे, त्या ठिकाणी एक माध्यम आहे. म्हणून जर तुम्हाला ती कृपा पाहिजे ना, कोणती कृपा? काल ज्याच्याविषयी आपण शिकलो, सामर्थ्य किंवा शक्ती आणि इच्छा, या दोन गोष्टी जर तुम्हाला आणि मला आयुष्यामध्ये पाहिजेत, जेणेकरून सैतानाच्या मोहाविरुद्ध लढण्याची पण आपल्याला क्षमता प्राप्त होईल आणि आज्ञापालन देखील आपल्याला जमेल. दोन्ही गोष्टी, सैतानाच्या मोहावरती विजय मिळवायचा आणि आज्ञापालन, या दोन्ही गोष्टी जर पाहिजेत, या दोन्ही गोष्टी जर मिळवायच्या तर आपल्याला कृपेची गरज आहे. इच्छा पण पाहिजे आणि ताकद पण पाहिजे. तर ह्या दोन गोष्टी जर मिळवायच्या तर देवाचं वचन म्हणतं कृपेनेच विश्वासाच्या द्वारे. ती कृपा जी आहे ती आपण विश्वास हा माध्यम वापरून त्या गोष्टी आत्मसात करू शकतो. आता याचं एक जिवंत उदाहरण घेऊया. कल्पना करूया की आपण टेबलच्या भोवती बसलेलो आहोत आणि ते टेबलवरती कुणीतरी आपल्यासाठी फराळ किंवा चांगलं पेय ठेवलेलं आहे, किंवा त्या टेबलवरती चांगल्या स्वादिष्ट गोष्टी खाण्यासाठी ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत. तर तुम्हाला आणि मला जर ते जेवण किंवा ते भोजन किंवा ते अल्पहार किंवा जो फराळ आहे ते फराळ घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? आपल्याला हाताचा वापर करावा लागेल, डोळ्यानं त्या गोष्टी पाहाव्या लागतील. हाताचा वापर म्हणजे हात हे माध्यम आहे कोणत्या गोष्टी घेण्यासाठी. ज्या खाण्याचे पदार्थ आहेत ते घेण्यासाठी आपल्याला जसं माध्यम पाहिजे, आपोआप तर ती प्लेट आपल्याकडे येणार नाही, आपोआप तर ते फराळ किंवा ते जेवण आपल्याकडे येणार नाही. जसं आपण माध्यमाचा वापर करतो तसं कृपा जर मिळवायची असेल तर त्या कृपेला मिळवण्यासाठी आपल्याला माध्यम जे आहे ते विश्वास हे बाळगावं लागेल. मग विश्वास जर असेल तर कृपा काय? बाकीचे जे आशीर्वाद देव आपल्याला देऊ इच्छितो त्या सर्व आपल्याला गोष्टी मिळतील. पण कसं? विश्वासाच्या द्वारे. विश्वास हे एक माध्यम आहे. तुमच्या घरामध्ये जे पाणी येतं ते पाणी नळामधूनच फक्त येत नाही, तर त्याच्यासाठी पाईप पाहिजे. तर पाईपद्वारे ते पाणी जिथून येत असेल, टाकीमधून येत असेल, कुठल्या तरी सरकारी ठिकाणाहून येत असेल, तर त्या ठिकाणाहून तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जसं माध्यम पाहिजे तसं विश्वास आपल्यासाठी माध्यम पाहिजे. विश्वास नाही कृपा मिळणार नाही, विश्वासने आशीर्वाद मिळणार नाहीत, विश्वासने तारण लांबची गोष्ट. म्हणून त्या माध्यमाविषयी शिकायचं आहे आज आपल्याला. तर आज आपण गलातीकरास पत्र याच्याकडे जाऊया. गलतीकरास पत्र, माफ करा, गलतीकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 20 वचन. गलती 2:20. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेलो आहे. म्हणजे थोडक्यात काय की पाऊल म्हणत आहे की त्याचं आयुष्य जसं तो जगत आहे ते जणू काही वधस्तंभावरती तो आहे, असं तो जगत आहे. तर इथं लिहिलंय मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेलं आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही. म्हणजे पावलाला ह्या ठिकाणी हे म्हणायचंय की मी आयुष्य जगत आहे, पण माझं आयुष्य ख्रिस्ताच्या संती वधस्तंभावरती काय झालेलं आहे? खेळलेलं आहे. मी ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आणि आता देहामध्ये म्हणजे थोडक्यात जरी तो पापी स्वभावाचा असला तरी देखील जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. म्हणजे जरी तो पापी स्वभावाचा असला तरी देखील पापी स्वभाव जो आहे तो शेवटपर्यंत असणार आहे. तुम्ही जरी मोहावरती विजय मिळवला तरी देखील पापी स्वभाव हा शेवटपर्यंत असणार आहे. त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ असा की सैतान आपल्याला मोहात टाकण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे, पण त्या पापी स्वभावामध्ये आपली ओढ आणि आपला कल जो आहे तो
मात्र नक्कीच बदलेल. म्हणजे ज्यावेळेस आपण विश्वासाने ती कृपा म्हणजे ती इच्छा आणि सामर्थ्य स्वीकारू, त्यावेळेस आपला कल आणि आपली ओढ पापाकडे राहणार नाही. जशी येशू ख्रिस्ताची होती तशी ओढ आणि कल पापाकडे आपल्याला राहणार नाही. येशू ख्रिस्ताची नव्हती, आपल्यालाही तशाच प्रकारचा आशीर्वाद मिळेल. म्हणून बंधू आणि भगिनींनो, देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की पौल म्हणतो की आता देहामध्ये जे माझं जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिलेल्या आहे. ह्या गोष्टी विश्वासाने घ्यायच्या. येशू ख्रिस्त ह्या भूतलावरती माझ्यासाठी जन्माला आला. त्यानं माझ्यासाठी तो उदाहरण म्हणून आहे. तो पापविरहित आयुष्य जगला. ते कशासाठी? माझ्यासाठी जगला, जेणेकरून मला ते उदाहरण मिळावं, जेणेकरून मलाही कळावं की त्यानं जसा मोहावरती विजय मिळवला तसं मीही मोहावरती विजय मिळवून, आणि त्या गोष्टी विश्वासाने. म्हणजे तुमच्यामध्ये विश्वास पाहिजे की जर देव जो पिता, देव जो पुत्राला मदत करू शकतो आणि मानव पुत्राला मदत करू शकतो, तर देव जो पिता मला देखील मदत करू शकतो, हा विश्वास पाहिजे. येशू ख्रिस्त पित्याच्या मदतीनं जर मोहावरती विजय मिळवू शकतो, तर मीही पित्याच्यावरती अवलंबून राहून मोहावरती विजय मिळवू शकतो, हा विश्वास पाहिजे. विश्वास साधी गोष्ट नाही. पूर्ण जग जे विभागले गेलेलं आहे ना, हा ह्या धर्माचा, तो त्या धर्माचा, ह्याचा विचार असा, त्याचा विचार तसा, विश्वासाच्या जोरावर सगळं चाललेलं आहे. का ख्रिस्ती लोकांवरती अत्याचार होत आहेत? कारण की जे अत्याचार करत आहेत त्यांना विश्वास आहे की जे ते करतायत ते बरोबर आहे. बघा विश्वासामध्ये ताकद. त्याच्या उलट पण बरोबर बरं का. ख्रिस्ती लोक, मला फार अभिमान वाटतो ख्रिस्ती लोकांचा. 140 करोड जनता या देशामध्ये, 140 करोड जनतेमध्ये ख्रिस्ती लोक एक एक अल्पसंख्याकी आहेत. मला माहित नाही किती करोड आहेत, अल्पसंख्याकी. तरी देखील त्यांचा विश्वास खंबीर, एवढा विश्वास खंबीर की ते म्हणतायत की एवढे करोड लोक जरी वेगळ्या धर्माचे असले तरी देखील आमच्याकडे सत्य आहे. ते सत्य जे आहे ते येशू ख्रिस्त आहे. आणि एवढ्या मोठ्या बहुसंख्याकी लोकांमध्ये अल्पसंख्याकी राहून देखील विश्वास बाळगणं फार मोठी गोष्ट आहे. अमेरिकेमध्ये ख्रिस्ती होणं सोपं आहे काही दृष्टिकोनातून. भारतात ख्रिस्ती होणं फार अवघड आहे, आणि ते विश्वासाचाच खेळ आहे. म्हणजे थोडक्यात विश्वासाच्याच दारे ते सर्व होऊ शकतं. बंधू आणि भगिनींनो, जर विश्वास बाळगायचा ना, तर पाऊलासारखं पौल म्हणतो की पूर्णपणे तुम्ही आणि मी वधस्तंभावरती खेळल्यासारखं पाहिजे. वधस्तंभावरती तुम्ही आणि मी आपली इच्छा पूर्ण करू शकत नाही. वधस्तंभ म्हणजे आपल्या हातामध्ये खिळे ठोकलेले असतात, पायामध्ये खिळे ठोकलेले असतात. आपण वधस्तंभावरती असतो. आपण स्वतःचं काही कृत्य करू शकत नाही. तसं आपलं आयुष्य पाहिजे. तेच पाऊल या ठिकाणी म्हणत आहे. पाऊल म्हणतो की तुम्हाला ना मला विश्वासाने ख्रिस्ती आयुष्य जगायचं, तर पहिल्यांदा आपण ख्रिस्तासंती वधस्तंभावरती खेळलं गेलं पाहिजे. त्यालाच म्हणायचं बाप्तिस्मा. बाप्तिस्मा म्हणजे काय? तुमचे पालक तुम्हाला देवाचं वचन पूर्णपणे सांगतात. तर जेवढं 28 तत्व आहे तेवढं पुरेसं सांगतात, शब्द पुरेसं सांगतात, आणि त्या पुरेशा ज्ञानावरती तुम्ही विश्वास ठेवून त्याच्यामध्ये कृत्य करता, त्यानुसार तुम्ही चालता, आणि मग लोक म्हणतात की तुम्ही बाप्तिस्मासाठी तयार आहात. मग ते पाळक साहेब तुम्हाला बाप्तिस्मेच्या हौदामध्ये घेतात. ते तुम्हाला विचारतात की तुम्ही बाप्तिस्मासाठी तयार आहात का? येशू ख्रिस्ताला तारणकर्ता म्हणून स्वीकारता का? सर्व चाचणी होते. आणि मग पाळक साहेब ज्यावेळेस तुम्हाला पाण्यामध्ये बुडवतात त्यावेळेस ते त्या ठिकाणी तुम्हाला 1 तास ठेवत नाहीत, लगेच 1-2 सेकंदामध्ये बाहेर काढतात. म्हणजे तुम्ही पापासाठी मरण पावला, त्याचा अर्थ असा झाला तुम्ही सत्यामध्ये आला. आणि मग तुम्हाला ज्यावेळेस बाहेर काढलं जातं त्यावेळेस तुम्ही नवीन आयुष्य, ख्रिस्तामध्ये आयुष्य, पवित्र आयुष्य, ज्या आयुष्यामध्ये तुमचा कल आणि तुमची ओढ पापाकडे नसून आता पवित्रेकडे आहे, असं तुम्ही पूर्णपणे जगाला उघडपणे सांगता. बाप्तिस्मा साधी गोष्ट नाही. फक्त आपण सखोल अभ्यास केला पाहिजे.
तर देवाचं वचन म्हणतं की जोपर्यंत ख्रिस्तासंती आपण वधस्तंभावरती खेळलो गेलेलो नाही तोपर्यंत आपलं नवीन आयुष्य सुरू होत नाही. आपण हा विश्वास जर बाळगायचा तर काय केलं पाहिजे? आपण याकोब याचा दुसरा अध्याय याच्याकडे जाऊया. याकोब याचा दुसरा अध्याय आणि 14 वचन. याकोब 2:14. माझ्या बंधूनो, माझ्या ठाई विश्वास आहे असे कोण म्हणत असून तो क्रिया करत नाही तर त्याला त्यापासून काय लाभ? देवाचं वचन म्हणतं की विश्वास आणि क्रिया जर एकत्र जात नाही तर त्याचा फायदा कोणाला होणार? इथं लिहिलंय तो विश्वास त्याला तारणास समर्थ आहे काय? म्हणजे जो व्यक्ती फक्त म्हणतो माझ्यामध्ये विश्वास आहे, मी देवावरती विश्वास ठेवतो, पण ते कृतीमध्ये जर नसेल तर याकोब ह्या ठिकाणी प्रश्न विचारतो की जर कृती दिसत नाही तर त्या व्यक्तीला तो विश्वास तारण देईल का? म्हणजे थोडक्यात फक्त विश्वास आहे म्हणून चालत नाही, तो विश्वास कृतीमध्ये दिसला पाहिजे तरच आपल्याला तारण. म्हणजे जर तुम्ही म्हणता की येशू ख्रिस्त त्यांना आमच्यासाठी आमच्या पापासाठी तो मरण पावला यासाठी की आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं तर तुम्ही आणि मी पापासाठी मेलो पाहिजे आणि पवित्रतेसाठी जिवंत झालो पाहिजे. ते कृतीमध्ये दिसलं पाहिजे. तुम्ही आणि मी जर म्हणालो ना की आपण ख्रिस्ती आहोत, विश्वासाने आम्ही ख्रिस्ती आहोत, तर ते ख्रिस्तीपण जे आहे ते आपल्या कृतीमध्ये दिसल्याशिवाय आपण ख्रिस्ती नाही. काळ्या दगडावरची पांढरी रेष. 18 वचन. याकोब 2:18. कोणी म्हणेल माझ्या ठाई विश्वास आहे आणि मला क्रिया आहेत, क्रिया वाचून तू आपला विश्वास मला दाखव आणि मी आपला विश्वास माझ्या क्रियेने तुला दाखवीन. म्हणजे क्रिया आणि विश्वास ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आपण करू शकत नाही. खूप लोक म्हणतात की फक्त विश्वास ठेवा, विश्वास ठेवा. विश्वास ठेवा म्हणजे नेमकं काय करा? जर एखादा विद्यार्थी म्हणाला किंवा पालक त्या विद्यार्थ्याला म्हणाले की तुला पास व्हायचं परीक्षेमध्ये आणि तो विद्यार्थी म्हणतो हो मला त्या परीक्षेमध्ये पास व्हायचंय, उत्तीर्ण व्हायचंय, आणि पालक साहेब म्हणतात विश्वास ठेव, विश्वास ठेव. फक्त तो प्रार्थनाच करत राहिला आणि त्यानं जर अभ्यास केला नाही तर तो उत्तीर्ण होईल का? म्हणून देवाचं वचन म्हणते की आपण प्रार्थनेमध्ये फक्त न राहता त्या प्रार्थनेनुसार क्रिया केली पाहिजे. प्रार्थना, विश्वास आणि क्रिया ज्या आहेत त्या वेगळ्या करू नका. जरी वेगळ्या असल्या तर एक संगती त्यात गेल्या पाहिजेत. ज्यावेळेस तुम्ही विश्वासाने प्रार्थना करताना ते प्रार्थना म्हणजे क्रिया आहे. आणि प्रार्थनेमध्ये ज्या गोष्टी आपण मागतो, जर आपण देवाला म्हणत असतो की मला पापावर ते विजय मिळवण्यासाठी मदत कर, फक्त ते येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन म्हणून होणार नाही. देवानं आपल्याला ती कृपा पुरवलेली आहे याचा विश्वास ठेवून ती कृपा मी आत्मसात केली आहे. म्हणजे काय? जर माझ्यामध्ये कृपा आहे ना तर मी आज्ञापालन नक्कीच करेन. नक्कीच. म्हणजे जो आज्ञापालन करतो त्याच्या अंतःकरणामध्ये देवानं दिलेली कृपा त्यानं स्वीकारलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. किंवा कृपेशिवाय आपण काहीच करू शकत नाही. देवानं जर शक्ती आपल्याला द्यायची नाही, देवानं जर इच्छा द्यायची नाही तर आपण काय करणार आहोत? म्हणून आपण देवावरती पूर्णपणे अवलंबून राहिलं पाहिजे. पूर्णपणे, बरं का, पूर्णपणे. देवाचं वचन म्हणतं 20 वचन. याकोब 2:20. अरे बुद्धिहीन मनुष्य, क्रिया वाचून विश्वास निरर्थक आहे हे समजायला तुला हवे काय? म्हणजे देवाचं वचन म्हणतं की क्रिया आणि विश्वास दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. ज्या गोष्टी तुम्ही प्रार्थनेत ठेवता त्या गोष्टीविषयी तुम्ही क्रियेशील असलं पाहिजे. ती क्रिया तुम्ही दाखवली पाहिजे की देवा हा मी विश्वास ठेवतो. विश्वास क्रियेद्वारे तुम्ही दाखवता. आणि याच्याविषयी आपण जास्त शिकणार आहोत. आपण नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय, नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय याच्याकडे जाऊया. नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय आणि 5वं वचन.
इथं लिहिलेलं आहे नीतिसूत्रे 3:5. तू आपली आपली तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. जरा आता लक्ष द्या, महत्वाचे मुद्दे शिकत आहोत. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. परमेश्वरावरती भाव ठेव म्हणजे काय? खूप लोक परमेश्वरावरती विश्वास आहे का? आहे. पण जर त्यांना तुम्ही देवाचं वचन दाखवलं तर ते म्हणतात नाही, ह्याच्यावरती आमचा विश्वास नाही. का? कारण ते त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार ते वचन जात नाही. मग परमेश्वरावरती विश्वास कसं काय? परमेश्वरावरती विश्वास ठेवणं म्हणजे त्याच्या वचनावरती विश्वास ठेवणं. आणि त्याचं वचन किती आहे? उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत. फक्त 28 तत्व नाहीत. परमेश्वरावरती विश्वास ठेव म्हणजे त्याच्याच वचनावरती विश्वास ठेव. आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस, म्हणजे स्वतःचे विचार बाजूला ठेव. एक तर बंधू आणि भगिनींनो, स्पष्ट, एक तर आपण स्वतःच्या विचारानुसार जाऊ, नाहीतर देवाच्या विचारानुसार जाऊ. जोपर्यंत आपले विचार देवाच्या विचारानुसार आहेत ना, चांगली गोष्ट. पण ज्या ठिकाणी देवाचे विचार वेगळे होतात ना, आपले विचार वेगळे होतात ना, तर मनुष्यानं स्वतःचे विचार सोडावेत आणि देवाच्या विचारानुसार जावं. जरा लक्ष द्या. जर मनुष्य देवाच्या विचारानुसार गेला नाही, देवाच्या वचनानुसार गेला नाही, तर तो काय करतो? होशेयाचा 13वा अध्याय. जर तो व्यक्ती देवावरती म्हणजे देवाच्या वचनानुसार विचारानुसार जात नाही, स्वतःच्या विचारानुसार जाईल, तर तो काय होईल? त्याचं काय होईल? तो काय करेल? होशेयाचा 13वा अध्याय 2 वचन. ते आताही अधिकाधिक पाप करीत आहेत. ते आपल्या जवळच्या रुपयाच्या आपणासाठी ओतीव मूर्ती करीत आहेत. ते आपल्या कल्पनेप्रमाणे मूर्ती करत आहेत. ते सर्वांना, इथं काय लिहिले? आपल्या कल्पनेनुसार मूर्त्या करत आहेत. म्हणजे देवाचं वचन म्हणतं की जर तुम्ही आणि मी देवाच्या विचारानुसार, त्याच्या आज्ञानुसार, त्याच्या ज्ञानानुसार गेलो नाही, तर आपण आपल्या कल्पनेनुसार जातो. आपल्या विचारांवरती आपण अवलंबून राहतो. दोन्हीपैकी एक नक्कीच गोष्ट आहे. कोणताही मनुष्य या भूतलावरती तुम्ही घ्या, स्त्री पुरुष, सुशिक्षित अशिक्षित, आजारी निरोगी, कोणताही व्यक्ती घ्या, एक तर तो देवाच्या विचारानुसार जाईल. ज्या ठिकाणी तो व्यक्ती देवाच्या विचारानुसार गेलेला नाही, त्या ठिकाणी तो स्वतःच्या इच्छानुसार गेलेला आहे. स्पष्ट. आणि ज्या वेळेस तो स्वतःच्या विचारानुसार जातो, तर देवाचं वचन म्हणतं की ते आपल्यासाठी ओतीव मूर्ती करत आहेत. ते आपल्या कल्पनेप्रमाणे मूर्ती करतात. म्हणजे थोडक्यात स्वतःच्या विचारानुसार गेलं की आपण मूर्ती तयार करतो. मी नाही, देवाचं वचन म्हणतंय. पण हा व्यक्ती जर देवाच्या कल्पनेनुसार गेला असताना, मूर्त्या त्यानं बनवल्या नसत्या. पण ज्या वेळेस आपण स्वतःच्या इच्छानुसार जातो, त्यावेळेस आपण मूर्त्या बनवतो. पण कशा प्रकारच्या मूर्त्या? स्तोत्रसंहिता याचा 115वा अध्याय, 115. स्तोत्रसंहिता 115 आणि विशेष करून 4 पासून पुढे. कशा प्रकारच्या मूर्त्या मनुष्य बनवतो ज्यावेळेस तो स्वतःच्या कल्पनेवरती विचारांवर अनुसार जातो. 4थं वचन. त्यांच्या मूर्ती केवळ सोनेरूपी आहेत, त्या मनुष्याच्या हातच्या कृती आहेत. बघा, स्वतःच्या विचारानुसार गेला की स्वतःची कृत्य, देवाच्या वचनानुसार गेला की देवाची कृत्य. स्पष्ट आहे. म्हणून देवाचं वचन काय म्हणतं मत्ते 7:20 मध्ये? त्यांच्या कृतीप्रमाणे तुम्ही त्यांना ठरवू शकता, त्यांचे फळ ओळखू शकता, त्यांच्या कर्मामुळे. कर्म म्हणजे तुमची कृती, माझी कृती मला दाखवून देईल आणि पूर्ण जगाला दाखवून देईल की माझा विश्वास काय आहे. म्हणून देवाचं वचन म्हणतं की ज्या वेळेस आपण देवावरती विश्वास सोडतो ना, म्हणजे त्याचं वचन सोडतो. विश्वास कुठून येतो? वचनातून येतो. रोमकारासपत्र 10:17 प्रमाणे. ज्यावेळेस आपण त्याचा विश्वास सोडतो, त्याचे विचार सोडतो, स्वतःच्या विचारानुसार जातो, आणि देवाचं वचन म्हणतं स्वतःच्या विचारानुसार गेलं की आपण मूर्ती 100% बनवतो. कशा प्रकारची मूर्ती? त्यांची मूर्ती केवळ सोनेरूपी आहेत, त्यांच्या मनुष्याच्या हातचे ते कृत्य आहेत. त्या मूर्त्यांना तोंड आहे पण बोलत नाही. कोणती अशी मूर्ती आहे जिला तोंड आहे पण ती बोलते? सर्व जवळपास मूर्त्यांना तोंड आहे पण त्या मूर्त्या बोलत नाहीत.
त्यांना डोळे आहेत पण दिसत नाही, त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही, त्यांना नाक आहे पण ते त्यांना वास येत नाही. म्हणजे अशा प्रकारच्या मूर्त्या, नाक आहे, डोळे आहेत, पण ते काय आहेत, त्यांच्यामध्ये काहीच कार्य नाही. डोळे आहेत त्या मूर्त्यांना, पण ते डोळे तुम्हाला पाहू शकत नाहीत. कान आहेत, पण त्या ठिकाणी जे भक्त येतात, भाविक येतात, त्या भाविकांची एक ही गोष्ट ती मूर्ती ऐकू शकत नाही. ह्या मूर्त्या कोणी बनवल्या? ज्या लोकांना देवावरती विश्वास नाही, जे लोक देवाच्या वचनाला सोडतात, ते लोक स्वतःच्या विचारावरतीच अवलंबून आहेत. दोन्हीपैकी एक नक्कीच होतं. आणि दोन्ही गोष्टी होतात असंही नाही, दोन्हीपैकी एकच गोष्ट होणार. एक तर देवावरती विश्वास किंवा स्वतःच्या बुद्धीवरती अवलंबून राहिलं की देवाचं वचन म्हणतं की मूर्त्या केल्या. कशा प्रकारच्या मूर्त्या? डोळे आहेत पण त्यांना दिसत नाही, कान आहेत पण ऐकू येत नाही. 7वं वचन, त्यांना हात आहेत पण ते स्पर्श करत नाहीत, स्पर्श करता येत नाही, पाय आहेत चालता येत नाही, त्यांना कंठ आहे त्यांच्यातून शब्द निघत नाहीत. अशा प्रकारच्या मूर्त्या. मग मला प्रश्न पडतो की मूर्त्या म्हणजे थोडक्यात काय, ते म्हणतात की अशा प्रकारच्या मूर्त्या, पण 8वं वचन जे आहे ते सर्वात महत्वाचं, आणि माझी इच्छा आहे की सर्वांनी ते ऐकावं. त्या बनवणारे, 8वं वचन म्हणतं, त्या बनवणारे व त्याच्यावरती भाव ठेवणारे सर्व त्यांच्या सारखे बनतात. म्हणजे जो व्यक्ती देवावरती विश्वास ठेवत नाही, म्हणजे थोडक्यात देवाला सोडतो, देवाचे विचार मानत नाही, देवाच्या आज्ञा पालन करत नाही, तो व्यक्ती स्वतःच्याच विचारानुसार जातो. स्वतःच्या विचारानुसार गेला की 100% तो मूर्त्या बनवतो. कशा प्रकारच्या मूर्त्या? ज्यांना कान आहेत, डोळे आहेत, सर्व गोष्टी आहेत, पण त्या काही कामाच्या नाही आहेत. आणि देवाचं वचन म्हणतं, ज्या वेळेस तो व्यक्ती मूर्ती बनवतो ना, तो स्वतः मूर्ती होतो. स्वतः तो मूर्ती होतो. म्हणजे त्याला डोळे आहेत पण त्याला दिसत नाही, त्याला कान आहेत त्या व्यक्तीला, पण ते कानानं तो ऐकू शकत नाही, म्हणजे तो मूर्तीसारखा होतो. त्याला हात आहेत पण तो स्पर्श करू शकत नाही. मग मला प्रश्न पडतो की कोणत्या गोष्टी तो बघू शकत नाही, कोणत्या गोष्टी तो ऐकू शकत नाही, कोणत्या गोष्टी तो स्पर्श करू शकत नाही, कोणत्या गोष्टी तो चालू शकत नाही? बंधूने बघितलं, त्या गोष्टी ज्या देवाच्या आहेत ना, त्या गोष्टी त्याला दिसत नाहीत. ज्या गोष्टी देवाच्या वचनानुसार आहेत, देवाच्या आहेत, त्या त्याला ऐकू येत नाहीत. देवाचे शब्द त्याला ऐकू येत नाहीत. देवाच्या वचनाला तो स्पर्श करू शकत नाही, देवाच्या वचनानुसार तो चालू शकत नाही. ज्यानं मूर्त्या केलेल्या आहेत, तो व्यक्ती स्वतः मूर्ती झालेला आहे. एक तर पावलासारखं आपण ख्रिस्ती आयुष्य जगत आहोत, किंवा आपण मूर्ती झालेलो आहोत. बंधू आणि भगिनींनो, सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट मंडळीचा मी बाप्तिस्मा झालेला सभासद आहे, म्हणून मला स्पष्ट बोलावं लागेल, कारण की मला हिशोब देवाला द्यायचा आहे. तुम्ही विचार करत असाल की एवढा सखोल अभ्यास करायची गरज काय, कारण की देवानं जर तेवढं मला सत्य शिकवलेलं आहे, मी सर्व श्रेय देवाला देत आहे, मी काहीच नाही, तर तेवढं सत्य लोकांपर्यंत पोहोचवणं माझी जबाबदारी आहे. तुमच्या मंडळीमध्ये असे लोक असतील की जे देवाचं वचन ऐकत नाहीत. देवाचं वचन म्हणतं की त्यांच्या आयुष्यामध्ये मूर्त्या आहेत का ते बघा. मूर्तीपूजा करण्यासाठी आपण हिंदू असणं गरजेचं नाही. ख्रिस्ती लोक देखील मूर्त्या त्यांच्या आयुष्यामध्ये असू शकतात. जगी गोष्टी जर आपल्या अंतःकरणामध्ये असतील, जगी गोष्टी, देव जर आपल्या अंतःकरणामध्ये नसेल, तर त्या जगी गोष्टी आपल्या मूर्त्या आहेत. तुमचा पैसा, तुमची नोकरी, तुमची प्रतिष्ठा, या सर्व गोष्टीला जर तुम्ही मान पान आणि परमेश्वरापेक्षा जास्त महत्त्व दिलं, पैसा चुकीचा नाही, नोकरी चुकीची नाही, समाजामध्ये प्रतिष्ठा चुकीची नाही, पण ज्या गोष्टीला तुम्ही देवापेक्षा जास्त मान किंमत देत असाल आणि त्याला तुम्ही मूर्ती बनवलं असेल, तर देवाचं वचन म्हणतं की तुम्ही आणि मी देवाच्या गोष्टी पाहू शकणार, ऐकू शकणार नाही, हाताळू शकणार नाही.
म्हणून आपल्या मंडळीमध्ये खूप असे लोक आहेत जे देवाचं वचन ऐकायला त्यांच्यामध्ये आतुरता नाही. बोलवावं लागतं त्यांना. शाबात सुरू झालेला आहे, भक्ती सुरू झालेली आहे, कृपा करून या. आणि एकच उपाय, जर त्या लोकांना देवाच्या वचनाकडे आणायचं तर त्यांना तुम्ही पापाचा स्वभाव, मनुष्याचा स्वभाव आणि ख्रिस्ताचा स्वभाव ह्या तिन्ही गोष्टी सांगितल्याच पाहिजेत. त्यांना पापाचं गांभीर्य जर कळलं नाही ना, ते पाप सोडणार नाहीत. मी मागच्या आठवडी तुमच्या संगती पापाचा स्वभावाशी बोलत असताना एवढ्या सखोल गोष्टी तुमच्याशी मी बोललेलो आहे का? कारण की मला तुमच्या आणि माझ्या अंतःकरणावरती देवाला हे बिंबवायचंच आहे की जोपर्यंत आपण पाप किती वाईट आहे लोकांना सांगत नाही ना, ते का ते पापाला सोडतील? का सोडतील पापाला ते? म्हणून देवाचं वचन म्हणते की पाप नमूद करा. प्रियजन हो, विश्वासाने देवावरती विश्वास ठेवून आपण म्हटलं पाहिजे की देवा, मला माहीत आहे की तू मला इतकी इच्छा आणि इतकी ताकद देऊ शकतोस की मी ह्या पापाच्या विरुद्ध पापाला मी तिरस्कार करू शकतो, मी पापातला नकारू शकतो आणि तुझं आयुष्य जगण्यासाठी सामर्थ्यशाली होऊ शकतो. असा विश्वास पाहिजे. स्वतःच्या अनुभवानुसार जाऊ नका की मी 10 वेळेस मी पापाची क्षमा मागितली, 10 वेळेस मी एका तासासाठी पवित्र झालो, परंतु लगेच मी पापामध्ये पडलो. 1000 वेळा पडला असाल, कोट्यावधी वेळेस तुम्ही परत पापाकडे गेला असाल, त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही हार मानायची. देवानं हार मानली नाही तुमच्यावरती, तुम्ही का हार मानावी? देवाने तुमचा हात सोडला नाही, तुम्ही का साथ देवाचा सोडावा? शेवटपर्यंत लढा द्यायचा. तेच आपण शिकलो मागच्या काही दिवसामध्ये. शेवटपर्यंत लढा द्यायचा. जोपर्यंत तारणाचा आपल्याला अनुभव होत नाही, जोपर्यंत आपण त्या स्वर्गीय राज्यामध्ये पाऊल ठेवत नाही, तोपर्यंत हा लढा कायमस्वरूपी असेल. विश्वास म्हणजे हा लढा आहे. सैतान एका बाजूला म्हणतो खरंच आहे का या सर्व गोष्टी, देव दुसऱ्या बाजूला म्हणतो हे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. जे आदामन हवेला केलं ना सैतानानं, तेच तुमच्या संगतीत माझ्या संगती करत आहे. देव म्हणतो माझं वचन, माझ्या आज्ञा. जेव्हा की सैतान म्हणतो देवाने खरंच सांगितलेलं आहे का 10 आज्ञा पाळल्या पाहिजेत? आठवता का हा विचार? आठवता की हे शब्द उत्पत्ती 3 मध्ये सैतानानं हवेच्या विरुद्ध वापरलेले? म्हणून बंधू आहे भगिनीनं, स्वतःच्या भावनेनुसार जायचं नाही. देवाचं वचन जे आहे ना, तो शेवटचा अधिकार. मनुष्याच्या इच्छानुसार जाऊ नका. देवाचं वचन शेवटचा अधिकार. तुमच्यावरती किती लोक असू देत, तुमच्या हाताखाली किती लोक काम करू देत, देवाचं वचन शेवटचा अधिकार. म्हणून तुम्ही आणि मी निर्भीड असलं पाहिजे. एक उदाहरण शेवटचं. कल्पना करा की पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, लिहिलेलं नाही पण कल्पना करा, उदाहरण असतो. कल्पना करा की पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येक प्रचारक जो आहे तो पांढऱ्या कलरचं बायबल वापरतो. काय करतो? पांढऱ्या कलरचं बायबल वापरतो. काय लिहिले परमेश्वराच्या वचनामध्ये? प्रत्येक व्यक्ती ख्रिस्ती जो आहे, प्रचारक जो आहे, तो पांढऱ्या कलरचं बायबल वापरतो. मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की आता ह्या बायबलचा रंग काय, तुमचं उत्तर काय असेल? परत एकदा, जर पवित्र शास्त्रामध्ये लिहिले की प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती पांढऱ्या रंगाचं बायबल वापरतो, तर ह्या बायबलचा रंग काय ते तुम्ही मला सांगा. तुम्ही जर म्हटला ह्या बायबलचा रंग काळा, तर त्याचा अर्थ की तुम्ही पाहण्यानुसार गेलेला आहात, देवाच्या वचनानुसार गेलेला नाही. मी काय म्हणालो, देवाच्या वचनामध्ये जर लिहिलंय की सगळे लोक जे आहेत ते पांढऱ्या रंगाचं बायबल वापरतात, तर तुम्ही म्हणायचं पांढरा रंग. हे काळ जरी दिसत असलं तर म्हणायचं नाही पांढरं. का? देवाचं वचन म्हणतं ना, झालं, प्रश्न मिटला. डोळ्यानुसार आणि कानानुसार आणि मला जसं वाटतं त्यानुसार नाही, देवाचं वचन म्हणताना प्रश्न मिटला. त्याला म्हणायचं विश्वास. तुम्हाला काळ जरी हे पवित्र शास्त्र दिसत असलं तरी बायबल म्हणतं ना पांढरा रंग,
पांढरा रंग, त्याला म्हणायचा विश्वास. प्रियजन हो, ह्या विश्वासाविषयी अजून आपण खूप काही शिकू शकतो. पण देवाचं वचन म्हणतं की विश्वास बाळगायचा ना तर पूर्णपणे समर्पित झाल्याशिवाय अशा प्रकारचा विश्वास आपल्यामध्ये येऊ शकत नाही. विश्वास बाळगा, की देवाचं वचन हे म्हणतं ना तर तसंच आहे. विश्वास जर तुमचा खंबीर व्हायचा तर तुम्हाला तेवढ्या देवाच्या वचनाचा अभ्यास करावा लागेल. कारण की जेवढा तुमचा अभ्यास तेवढा तुमचा विश्वास, जेवढा अभ्यास कमी तेवढा विश्वास कमी. मंडळीचंच उदाहरण घ्या ना. आपल्या मंडळीमध्ये किती लोक देवाच्या वचनाचा अभ्यास करतात, वाचणं फक्त नाही, अभ्यास. म्हणून तेवढाच त्यांचा विश्वास. त्रास संकट आलं की ते डगमगतात, का? ज्ञान नाहीये. जेवढं ज्ञान तेवढं देवाविषयी कळतं की देव एवढा सामर्थ्यशाली आहे, एवढा शक्तिशाली आहे, हे आपल्याला कळतं. म्हणून आपला तेवढा विश्वास पण वाढतो. पण सैतान काय म्हणतो, नको नको नको, जास्त ज्ञान प्राप्त करू नको, तुला तेवढ्या ज्ञानानुसार जावं लागेल. जेवढं सत्याचा प्रकाश तुला मिळाला ना त्यानुसार तुझा न्याय होईल, असं सैतान उलट सांगतो आपल्याला. आणि आपण निराश होतो. काय? जेवढं सत्य शिकलो त्यानुसार चाललं तर आपल्याला सार्वकालिक जीवन होय. पण ते ज्ञान जे आहे ते तुम्हाला तेवढी शक्ती, सामर्थ्य आणि विश्वास पुरवतं. त्याचं काय? म्हणून देवाचं वचन म्हणतं, कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचं तारण होईल. तुम्हाला जर एवढं ज्ञान दिलंय तर देवानं तेवढी ताकद पण आणि तेवढी इच्छा पण देऊ शकतो. आणि देणार असं देवानं अभिवचन दिले, विश्वास हे माध्यम वापरायचं. आणि ज्यावेळेस तुमच्याकडं कृपा आणि विश्वासाचं माध्यम असेल, तारण तुम्हाला आणि मला, आपल्या मंडळीला, आपल्या कुटुंबाला मिळाल्याशिवाय कदापि राहणार नाही. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव.